नीट पेपरफुटी प्रकरणातून शुभम खैरनार सीबीआयच्या अटकेत नाशिक पोलिसांकडून ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना। शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता। नाशिक पोलिसांची 2 पथकं शुभम खैरनारच्या घरी। नीट पेपरफुटी प्रकरण तपासाला वेग, पोलिसांकडून घराची झाडाझडती सुरू। निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं। संभाजीनगरमधील अनधिकृत घरावर पालिका प्रशासनाची बुलडोझर कारवाई। मतीन पटेलच्या अधिकृत कार्यालयांवरही कारवाई। निदा खानला लपवलेल्या नारेगावातील घरावरही पालिकेची बुलडोझर कारवाई। मतीन पटेलच्या 9 अनधिकृत बांधकामांवर कारवाई। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे 22 आमदार भाजपमधून लढणार। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा मोठा दावा, भाजपसोबत असलेल्यांसोबत जाणार नसल्याचा इशारा। निवडणूक आयोगाकडे दिलेल्या यादीवरून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांची नाराजी। गुवाहाटीत घेतली सुनेत्रा पवारांची भेट, यादी कोणी बनवली असा सवाल विचारत व्यक्त केली नाराजी। अमिडिया कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्कासह 2 कोटींचा दंड भरावा लागणार। महसूल मंत्र्यांकडे अपील करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी, तर मुद्रांक शुल्कात सवलतीची मागणी फेटाळली। पंतप्रधानांच्या आवाहनाला मुख्यमंत्री शिंदेंचा प्रतिसाद। एकनाथ शिंदेंकडून इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू। शिवसेनेचे मंत्री देखील आता इलेक्ट्रिक कार वापरणार। पंतप्रधानांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या होणार कमी, आवाहन प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधानांनी घेतला स्वतः पुढाकार। सोने आणि चांदीवरील आयात शुल्कात वाढ, आयात शुल्क 6% वरून 15% वाढवलं। नवीन आयात शुल्क आज रात्रीपासून लागू होणार। मुख्यमंत्री विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला। टीव्ही के सरकारला 144 आमदारांचा पाठिंबा। अण्णाद्रमुकच्या 22 आमदारांनीही व्हीप झुगारून केलं मतदान। अण्णाद्रमुक टीव्ही के मध्ये गेल्यानं एनडीए मधली पहिली फूट। कोल्हापूरच्या शाहूवाडीत जेरबंद करताना बिबट्याचा वनरक्षकावर हल्ला। झटापटीत बिबट्याच्या नख्या लागल्यानं वनरक्षक जखमी, बिबट्यानं चकवा देत काढला पळ। उष्णतेच्या लाटेचा इशारा, विदर्भात येलो अलर्ट। 2 ते 3 अंशांपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता। 8 दिवसात उन्हाची काहिली होणार।